जय मल्हार. हे शिवाजी महाराज. येसाजी का मग हे मालूस रे कोण? तानाजी मालूस रे. तानाजी हे तरी हे आपले नेताजीराव पालकर. वा वा वा. मग हे नाव हे पण नाही. नाही नाही ते पण नाही. हे म्हणजे आपलं बाजी सर्जेराव जेरे. म्हणजे कडे बेलसर पठारावर 100 कड्यांना एकदम उडवणारा मर्दगडी आहे. हा हे तरी नाही हो. हे आपलं रायजी बांधल देशमुख. हिरडच मावळातला देशमुख आहे ती. हे तर नक्की. संभाजी कावजी. नाही वहिनी सर. हे आपलं जीवा महाल आपलं. हे सगळे राजवांग असतं. हा हे काय असा सवंगडी आहे ती ना. लहानपणापासूनच संगतच असते. अरे 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 बघत का बसला वाजवा. थांबा. वाजवा का वाजवा. काय झालं तातरी सांगा. अहो काय झालं काय. का बघा आला आमचा मल्हारी म्हणजे आमचं शिवाजी राज. अरे बघत का बसला वाजवा. माझ्या 12 मावळातील बहादरांनो, दख्खनच्या पठारावरच्या मर्दगड्या, एवढा मोठा आटापिटा, एवढी धावपळ कुठल्याही मोठेपणासाठी नाही की राजेपण मिरवण्यासाठी नाही, तर रायरेश्वराच्या रावळात जो हुंकार उमटला, जो देवबोल घुमला त्यासाठी आहे. हे स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा, आणि या स्वराज्याचे मालक तुम्ही आहात बळीवंतांनो, तुम्ही. तो रायरेश्वर बोलला, शिखर शिंगणापूरचा महादेव म्हणाला, ती तुळजापूरची जगदंबा कुजबुजली. जा जा, तू निर्धास्तपणे पुढे चाल. तुझं मनोरथ आम्ही पुरवतो. तुझ्या मुलखात ऐकू येणारा माता मावल्यांचा गहिवर पुन्हा कधीच ऐकू येणार नाही. पुन्हा कधीही शेती मळी लुटली जाणार नाही. तुझा प्रत्येक मावळा हा रुद्र आहे, रुद्र. त्यामुळे चिंता करू नकोस. गड्यांनो, आमच्या महाराज साहेबांनी आणि आऊसाहेबांनी लावलेल्या या येवल्याच्या रोपट्याला, या स्वराज्याला तुमच्या सगळ्यांच्या साथीनं रक्ताचं सिंचन करून आम्ही जपलंय, जोपासलंय, वाढवलंय. आपल्याला कोणतीही बादशाहत नको, गादी नको, सिंहासन नको, धन दौलत नको.
आपल्याला हवी फक्त आपली अस्मिता. आपल्याला हवं आपल्या शेतकऱ्यांचं, आपल्या कष्टकऱ्यांचं सुख. आम्हाला लहानपणापासून आऊसाहेब सांगत आल्या, कसं असावं स्वराज्य, कशी असावीत स्वराज्यातली घरं. मूठभर रुसणं रागावणं आणि मुठी भरभरून हसणं हसवणं. चुलीवरच्या दुधाऐवजी आनंद ओसंडून व्हावा आणि सभ्यतेची शीळ सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात घुमावी. त्यांना हवी आहे आपली आबरू, त्यांना हवं आहे आपलं शील. आणि हे सगळं आपण जीवाची बाजी लावून राखतो म्हणून विडे उचलून येतात हजारोंच्या संख्येनं आम्हाला चिरडण्यासाठी. आमच्या सारख्या स्वराज्याचा विचार करणाऱ्याला चिरडण्यासाठी. पण आमचा हेतू स्वच्छ आहे. आऊसाहेबांच्या डोळ्यातल्या काळ्या शार भुगुळासारखा स्वच्छ, नितळ, निर्मळ. त्यामुळे आमचं काहीही बरं वाईट झालं ते तुमच्यापैकी कोणीही कच न खाता स्वराज्यावर निष्ठा ठेवून शर्तीनं आणि सचोटीनं हे स्वराज्य चालवावं. आमच्या आऊसाहेबांच्या आणि महाराज साहेबांच्या आशीर्वादाने आणि तुम्हा सगळ्यांच्या साथीनं हा स्वराज्याचा रथ आम्ही इथवर आणला. त्याला खीळ बसू देऊ नका. गनिमाला साथ फोडवा. आमची चिंता करू नका. आम्ही आहोत अथवा नाही, परंतु स्वराज्य आहे ते राखा. आऊसाहेबांच्या सल्ल्यानं आणि शंभूराजांच्या नावानं हे स्वराज्य चालवा. स्वराज्याचा विचार आसमंताला फिरवा. हर हर हर. हर हर हर. हर हर हर. माननीय महोदय, हा केवळ कलेचा विलास नाही, ही एका महामहत्तम महापुरुषाची त्याच्या अल्पमती भक्तांनी मांडलेली पूजा आहे. हे छत्रपती शिवराय अनंत ब्रह्मांडाप्रमाणे अगाध आपले चरित्र. आम्ही बामर त्याचे वर्णन काय करणार. म्हणून आपल्या चरित्र सागरातील अमृताचा एक थेंब उचलून आम्ही तो वाचण्याचा प्रयत्न करीत आहोत. छत्रपती शिवाजी महाराज की जय.
होता. इथं काशीसारखं ज्ञान होतं, द्वारकेसारखं धन होतं, राजासारखं मन होतं आणि मनासारखा राजा होता. इथं घरांना कड्याकुलप नव्हती, किल्ले हरवायची चिंता नव्हती, चोर शोधूनही सापडत नव्हता. महाराष्ट्र रणांगणात गाजत होता, दह्या दुधात भिजत होता, दान घ्यायला लागत होता आणि पांडुरंगाला